नमस्कार मंडळी, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत एक गरमागरम खुसखुशीत आणि जिभेला बघताक्षणी पाणी सुटणारा असा महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे कोबीच्या खुसखुशीत अशा वड्या. संध्याकाळच्या चहासोबत किंवा जेवणासोबत साईड डिश म्हणून या खूप छान लागतात. अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी शेअर करत आहे. इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही कोबीच्या वड्या केल्या तर त्या थंड झाल्या तरी अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा राहतात. एकदा तुम्ही अशा प्रकारे वड्या बनवून ठेवल्या तर महिनाभर अगदी व्यवस्थितपणे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही कोबीच्या वड्या काढून त्या तळून खाऊ शकता. शिवाय वड्यांना कुरकुरीतपणा यावा यासाठी इथे मी तांदळाचे पीठ न वापरता एक सिक्रेट पदार्थ वापरला आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता कोबीच्या खुसखुशीत अशा वड्या बनवायला सुरुवात करूया. कोबीच्या वड्या बनवण्यासाठी प्रथम आपण एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे. आता त्यात आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर, अर्धा इंच आले आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या घालूया आणि त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी जाडसर अशी पेस्ट तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे अगदी जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ती आपण एका वाटीत काढून घेऊया. त्यानंतर इथे मी एक मोठा बाऊल घेतला आहे. आता त्याला आपण एक एक करून जिन्नस ॲड करूया. प्रथम त्यामध्ये आपण 2 वाट्या किसलेला कोबी घालूया. इथे मी 300 ग्रॅम कोबी व्यवस्थितपणे किसून घेतला आहे. कोबी स्वच्छ धुवून नंतर किसून घेतला आहे. आता कोबीमध्ये आपण एक एक करून जिन्नस ॲड करूया. त्यामध्ये प्रथम आपण जे हिरवे वाटण तयार करून घेतले होते ते आता घालूया आणि त्याबरोबरच 1 चमचा होममेड मसाला म्हणजेच मालवणी मसाला, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद घालूया. मसाल्यांचे प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया आणि प्रथम आपण हे मिश्रण हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊया. मसाले अगदी कोबीला व्यवस्थितपणे अशा प्रकारे हाताने चोळून घ्यायचे आहे म्हणजे मसाल्यांची पुरेपूर चव कोबीला लागते. आता आपण पाहू शकता सर्व मसाले अगदी कोबीला व्यवस्थित लागले आहेत. लगेचच त्यामध्ये भिजवून घेतलेले 1 वाटी पोहे घालूया. हा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे. इथे मी तांदूळाच्या पिठाच्या ऐवजी पोहे अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे भिजवून घेतले आहेत. ते आता आपण त्यामध्ये घालूया आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित एकसारखे एकजीव करून घेऊया. पाहू शकता मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहे. आता त्यात आपण थोडे थोडे करून बेसन घालूया. इथे मी 1 वाटी बेसन प्रथम घालत आहे आणि हाताने हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. बेसन अगदी व्यवस्थितपणे ह्या कोबीच्या मिश्रणात एकजीव करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण पाहू शकता अजून हे मिश्रण थोडेसे सैलसर वाटत आहे. आता त्यात आपण पुन्हा 1 वाटी जे बेसन घेतले आहे तेही आपण त्यामध्ये घालूया आणि मिश्रण अगदी एकसारखे व्यवस्थित करून घेऊया. आता वड्यांना खुसखुशीतपणा यावा यासाठी इथे मी 2 चमचे तेल घालत आहे. इथे मी सोडा किंवा बेकिंग पावडर काही वापरत नाही आहे म्हणून इथे मी तेलाचा वापर करत आहे. पाहू शकता कोबी वडीचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. अशा प्रकारे मिश्रणाची कन्सिस्टन्सी आली पाहिजे इतपत मिश्रण थोडेसे घट्टसर करून घ्यायचे आहे. आता हाताला तेल किंवा पाणी लावून अशा प्रकारे अगदी व्यवस्थित असा रोल तयार करून घ्यायचा आहे. इथे मी अजिबात तेल किंवा पाण्याचा वापर केला नाही आहे म्हणजे मिश्रण अगदी परफेक्ट असे तयार झाले आहे. हाताला अजिबात चिकटत नाही आहे. ते आपण ग्रीस केलेल्या एका प्लेटमध्ये, ज्या प्लेटमध्ये आपण वाफवून घेणार आहोत त्यामध्ये ठेवूया. अशाच प्रकारे सर्व रोल मी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व कोबीचे रोल मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. आता लगेचच ते आपण वाफवून घेऊया. आता वड्या वाफवून घेण्यासाठी इथे मी आधीच एका भांड्यात पाणी गरम करून घेतले आहे. पाणी व्यवस्थित गरम झाले आहे. आता लगेचच जे आपण कोबीचे रोल तयार करून घेतले होते ते अशा प्रकारे हात सांभाळून अलगदपणे त्यामध्ये ठेवूया आणि
स्टीमरचे झाकण लावून साधारणतः 20 ते 25 मिनिटे व्यवस्थित वाफवून घेऊया. 20 मिनिटांनंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता वड्या अगदी व्यवस्थित वाफवल्या गेल्या आहेत. आता त्या आपण पूर्णपणे थंड करून घेऊया. पूर्णपणे थंड करून घेतल्यावरच आपण वड्या कापून त्या तळून घेणार आहोत. साधारणतः 15 ते 20 मिनिटांनंतर वड्या अगदी व्यवस्थित थंड करून घेतल्यावर आता त्यातील लागेल तशा वड्या मी इथे तळून घेणार आहे. बाकीच्या वड्या मी स्टोअर करून ठेवणार आहे. आता त्यातील एक रोल घेऊन अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने व्यवस्थित सुरीने कापून घेऊया. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये वड्या पातळ किंवा जाडसर जशा हव्या आहेत त्याप्रमाणे कापून घेऊ शकता. पाहू शकता सर्व वड्या अगदी व्यवस्थित कापल्या गेल्या आहेत. लगेचच त्या आपण तळून घेऊया. इथे मी वड्या शॅलो फ्राय करून घेत आहे. त्यासाठी इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे. आता त्यावर आवश्यकतेनुसार तेल घालूया आणि तेल गरम झाल्यावर अशा प्रकारे हलक्या हाताने आपण एक एक वडी त्यावर ठेवूया आणि अगदी गॅसची फ्लेम मीडियम ठेवून दोन्ही बाजूने गोल्डन कलर येतोवर हलक्या हाताने भाजून घेऊया. आता एक बाजू खरपूस भाजली गेल्यावर पलटून दुसरी बाजूने तशाच प्रकारे अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि आलटून पालटून वड्या अगदी व्यवस्थित खरपूस तळून घ्यायच्या आहेत. पाहू शकता कोबीच्या वड्या पूर्णपणे तयार झाला आहे आणि रंगही किती सुरेख आला आहे. लगेचच ते आपण टिश्यू पेपर असलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सर्व वड्या व्यवस्थितपणे तळून घेऊया. पाहू शकता सर्व वड्या मी अगदी व्यवस्थितपणे तळून घेतल्या आहेत. लगेचच ते आपण गरमागरम सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाल्या गरमागरम खुसखुशीत अशा कोबीच्या वड्या. या वड्या तुम्ही हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीसोबतही खाऊ शकता. चहा किंवा कॉफीसोबतही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. या अशा वड्या तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. साधारणतः महिनाभर फ्रीजमध्ये या वड्या आरामात टिकतात आणि लागेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारे वड्या तळून घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच खुसखुशीत गरमागरम रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.